लोकसभेकरता केलं, एकही काम तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि दिले तर दिले फक्त हायमार्क्स, कचरा कुंड्या. आणि खासदारानं उद्घाटन करावं तर करावं कसे हो? खोटं बोलत नाही. जायचं असेल तर वर्धा रेल्वे स्टेशनवर जा, स्वतः डोळ्यानं उघड्या डोळ्यानं पाहून घ्या. मूत्री घराचं उद्घाटन रामदास तडस साहेबांनी केलं आहे. मूत्री घराचं ते कसं केलं, रिबिन कापून केलं का अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने केलं ते मला माहित नाही, पण हे काम खासदारच आहे. अरे गावातला सरपंच करत नाही हो मूत्री घराचं उद्घाटन. केलं का इथल्या वरुड मोर्शी तालुक्यातल्या एखाद्या सरपंचानं शौचालयाचं किंवा त्या तुमच्या मूत्री घराचं उद्घाटन? हे लय मूत्री घराचं उद्घाटन खासदाराचं काम आहे. तर असे तडस साहेब हे आपल्याला 10 वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघाला भेटले, नशीब होतं आपलं. त्यामुळे माझी आता इतकीच अपेक्षा आहे की आता तडस आपल्या माननीय साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे मी इतकीच अपेक्षा करतो की त्यांना आपण ऐकायच्या पहिले एक शेवटचे 2 मिनिटं बोलतो आणि संपवतो की निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. अनेकदा निवडणुकींना आपण राजकीय रंग, आपण निवडणुकींना जातीय रंग देतो. कधी आपण तेली समाजाचे इतके मतं, कुणबी समाजाचे इतके मतं, माळी समाजाचे इतके मतं, मुस्लिम समाजाचे इतके मतं, बौद्ध समाजाचे इतके मतं, आदिवासी समाजाचे इतके मतं. अनेक वेळा आपण या महत्त्वाच्या निवडणुकींना जातीच्या बंधनामध्ये बांधतो. परंतु या निवडणुकीच्या दृष्टीनं मी आपल्याला फक्त हात जोडून नम्र विनंती करतोय की कृपा करून ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीला तुम्ही सर्वांनी कृपा करून जातीच्या बंधनामध्ये या निवडणुकीला बांधू नका. जातीच्या वरती उठून या निवडणुकीचा फक्त देशहिताच्या दृष्टीने आपण विचार करा, इतकी एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याकडनं करतो. इंडिया आघाडीने अतिशय महत्त्वाचे 2 आश्वासनं दिलेले आहेत, शेतकऱ्यांच्या बद्दल आणि महिलांच्या बद्दल. पहिलं आश्वासन शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे आहे की जर इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये पूर्ण बहुमतानं सत्तेवर आलं तर या देशातल्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाला जो हमीभाव आहे त्याला कायदेशीर गॅरंटी देण्याचं आश्वासन हे इंडिया आघाडीनं त्यानिमित्तानं दिलेलं आहे. त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये टाकण्याचं काम, वर्षाला 1 लाख रुपये टाकण्याचं आश्वासन हे इंडिया आघाडीने दिलेलं आहे. 5 न्यायाची संकल्पना ही त्यामध्ये मांडली आहे. जाहीरनामे आपल्या घरापर्यंत येतील ते आपण वाचून घ्यावे. म्हणजे इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाने पुढच्या काळामध्ये देशातल्या लोकांकरता, देशातल्या प्रत्येक घटकाकरता काय करायचं काय नाही काय करायचं आहे त्याचं त्यांनी पूर्ण मॅनिफेस्टो आहे तो जाहीर केलेला आहे. तो मॅनिफेस्टोसुद्धा, तो वचननामासुद्धा आपण वाचून घ्यावा इतकी नम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि भाषण संपवत असताना फक्त इतकाच प्रामाणिक शब्द या ठिकाणी आपल्याला देतो की जरी अमर काळे 26 तारखेच्या पहिले तुम्हाला तुमच्या गावामध्ये दिसला नाही तर 26 तारखेच्या नंतर मात्र जेव्हा केव्हा तुम्ही बोलवाल त्यावेळेला प्रत्येक वेळा अमर काळे तुमच्यासाठी तयार राहील, तुमच्या सुखदुःखामध्ये तयार राहील. हा शब्द आजच्या या सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. आणि अमर काळे जेव्हा संसदेमध्ये जर तुमच्या आशीर्वादाने जर गेला तर अमर काळे लोकहिताचे मुद्दे संसदेमध्ये मांडण्यापासून मला कोणीही परावृत्त करू शकणार नाही. ही आतापर्यंत मोदीची गॅरंटी पाहिली, पण हे अमर काळेची गॅरंटी या लोकांना आहे. ही अमर काळेची गॅरंटी या वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना आहे की अमर काळेला तुमच्या न्यायाचे प्रश्न, तुमचे महत्त्वाचे प्रश्न हे सभागृहामध्ये मांडण्यापासून कोणी परावृत्त करू शकणार नाही. हा शब्द मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मतदान आणि निवडणूक या संदर्भामध्ये सांगितलं आहे. ग्रामगीतेमध्ये
मतदानाच्या संदर्भामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे आपल्या मतावरच साचे, एक एक मत लाख मोलाचे, ओळखावे त्याचे महिमान. हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मतदानाच्या संदर्भामध्ये सांगतात. आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाराज सांगतात की मतदान नव्हे करमणूक, निवडणूक नव्हे बाजार चुरूक, निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची. त्यामुळे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानणारा हा परिसर आहे. बेनोडा शहीद आपल्या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे माझी इतकीच अपेक्षा राहील की महाराजांना अपेक्षित असलेलं निवडणुकीच्या दृष्टीनं पाहण्याची भूमिका, मतदान करण्याची भूमिका त्यानिमित्तानं आपण सर्वांनी ठेवावी. आणि ही जी निवडणूक आहे ही देश वाचवणारी निवडणूक असल्यामुळं अतिशय जागरूकपणे या निवडणुकीला आपण समोर जावं. फक्त पुन्हा सांगतो की तुमच्या विश्वासाला अमर काळेकडनं कधीही तडा जाणार नाही, हा प्रामाणिक शब्द या ठिकाणी देतो आणि माझ्या लांबलेल्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद.